सखे शेजारीणी तू हसत रहा, हास्यात फुले गुंफीत रहा. अशा अरुण दाते यांच्या ओळी ऐकल्या की एक सुंदर तरुणी हसरा चेहऱ्याने आपल्या डोळ्यापुढे येते आणि नकळत आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा हास्य येते. आणि हीच हास्याची खरी कमाल आहे. ते संक्रमित करणार आहे. एखादी आनंदी हसरी व्यक्ती पाहिली की आपोआप आपला चेहरा सुद्धा आनंदी होतो. हास्य हे शरीर आणि मन दोन्हीसाठी सुद्धा उत्तम टॉनिक समजलं जातं. आणि यामुळेच सध्या हास्य थेरपीला सुद्धा या वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कोणत्याही आजारावरती जर आपण हसण्याची थेरपी घेतली तर आपलं आरोग्य उत्तम होण्याकडे आपला जास्तीत जास्त कल वाढू लागतो. आणि असंच ही हास्याची महती आहे. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर आणि मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा विषय आहे की हसणे आणि हास्याचे प्रकार. होय, हास्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत बरं का. तर कोणते कोणते आहेत, चला पळूया या विषयात. सगळ्यात पहिला प्रकार आहे की औपचारिक हास्य, ज्याला आपण फॉर्मल लाफिंग असं सुद्धा म्हणतात. तर हे औपचारिक म्हणजे काय, शब्दातच आलं. ऑफिसमध्ये, सामाजिक कार्यक्रमांमध्ये किंवा एखाद्या प्रतिष्ठित मोठ्या व्यक्तीच्या समोर अशा प्रकारचं हास्य केलं जातं, ज्यामधून आपण तणावाखाली आहोत किंवा समोरच्याच्या प्रेशरमध्ये आहोत हे दिसून द्यायचं नसतं. आणि तरीही आपला प्रसन्न चेहरा, आपलं विनम्र व्यक्तिमत्व समोरच्याच्या निदर्शनास आणून देण्यासाठी म्हणून जे हास्य केलं जातं त्याला आपण औपचारिक हास्य म्हणतो. आपण पाहिलं असेल की हे जे पंतप्रधान किंवा ब्रिटन, अमेरिका वगैरे सारखे त्यांचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटतात तर तेव्हा अशा प्रकारचं हास्य चेहऱ्यावरती धारण करूनच ते हस्तांदोलन करत असतात. आणि त्यामधून त्यांची एक विनम्र आणि मैत्रीपूर्ण बॉडी लँग्वेज आपल्या समोर येते. तर हे झालं औपचारिक हास्य. दुसरा प्रकार आहे अनौपचारिक हास्य. आता अनौपचारिक हास्य म्हटलं की त्यामध्ये खळखळून हसणं, निखळ हास्य अपेक्षित आहे, जे आपण कुठे बाहेर किंवा एखाद्या कार्यक्रमात करत नसतो. तर आपले अगदी जवळची व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते किंवा समवयस्क मित्रमैत्रिणी, तरुण मुले मुली जेव्हा एकमेकांच्या संपर्कामध्ये असतात तेव्हा अशा प्रकारचं हास्य फुलतं. आणि यामधून मग एकमेकांना टाळ्या देणं, खांद्यावरती हात टाकून किंवा गडबडा लोळून हसणं हे होत राहतं. तर हे झालं अनौपचारिक. यामध्ये कसलंही बंधन नसतं, कोणी कशाही प्रकारचा आवाज काढून मनसोक्त हसतात आणि हेच खरं निर्मळ हास्य असतं, जे आपल्या शरीरासाठी उत्तम समजलं जाणारं हे हास्य आहे, जे आहे अनौपचारिक हास्य. तिसरा प्रकार आहे स्मित हास्य. स्मित हास्यामध्ये तोंड उघडायचं नसतं, फक्त ओठांच्या कडा आपल्या रुंदावलेल्या असतात अशा प्रकारे. आणि त्यामधून एक आपलं शांत व्यक्तिमत्व पण तरीही प्रसन्न व्यक्तिमत्व दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपण पाहिलं आहे की ज्या व्यक्ती अबोल असतात, कमी बोलणाऱ्या असतात, तर अशा व्यक्ती नेहमी चेहऱ्यावरती अशा प्रकारचं स्मित हास्य धारण करतात. कारण त्यामुळे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते फ्रेंडली वाटतं. नाहीतर मग अहंकारी किंवा गर्विष्ठ वाटू शकतात. पण तसं वाटू द्यायचं नसेल आणि आपल्याला खूप बोलायचंही नसेल तर अशा वेळी फक्त चेहऱ्यावरती आपण स्मित हास्य घ्यावं. आता आपण पाहिलं आहे की फोटोग्राफर वगैरे फोटो काढताना नेहमी स्माईल प्लीज म्हणतात. हेच ते स्माईल. तर ज्यामध्ये खूप वेडेवाकडं अगदी तोंड उघडून हसण्याची गरज नसते. किंचित आपला चेहरा प्रसन्न दिसेल, कारण प्रत्येकाला माहीत आहे की हसल्यानंतर आपला चेहरा हा सुंदर दिसतो. आपण चेहऱ्यामध्ये आपण जेव्हा छान तयार होतो आणि आरशात पाहत असतो तेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावरती एक स्माईल धारण करूनच आपण आपल्या आरशामध्ये पाहतो आपलं प्रतिबिंब, आणि ते आपल्याला प्रसन्न वाटतं. म्हणजेच हास्य हा आपला अनमोल दागिना आहे. आणि अशा प्रकारचं स्मित हास्य आपल्याला फार काही बोलायचं नाही आहे, अशा वेळी आपण नक्कीच धारण करावं. पुढचा चौथा प्रकार आहे छद्मी हास्य किंवा कुत्सित हास्य. समोरच्याचा एखाद्याचा अपमान करून, समोरच्याचा पाणउतारा करून जेव्हा आनंद मिळतो त्यामधून येणारं ते छद्मी हास्य असतं. आता द्रौपदीने दुर्योधनाची जेव्हा फजिती झाली तर त्यावेळेस आंधळ्याचा पुत्र आंधळाच असं म्हणून त्याला हिणवण्यासाठी जशा प्रकारचं हास्य केलं होतं ते हेच. आणि त्यातूनच काय महाभारत घडलं हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. तर हे हास्य
फार काही चांगलं समजलं जात नाही. कधीही समोरच्या व्यक्तीच्या व्यंगावरती, त्याच्या दुखऱ्या भावनेवरती बोट ठेवून, त्याच्यावरती मीठ टाकून जर आपण आनंद मिळवत असू तर तो नक्कीच चांगला समजला जात नाही. पण समाजामध्ये मोस्टली अशाच प्रकारचे लोक दिसतात की ज्यांना दुसऱ्या एखाद्या सालीवरून पाय घसरून पडला की हसू येतं, एखादा जोरात पडला की त्यांना हसू येतं, एखाद्याची फजिती झाली, काही कार्यक्रमामध्ये कुठे काही, म्हणजे ते असे लोक ना टपून बसलेले असतात की कुठे कोणीतरी कमी पडेल आणि आपण त्याची टिंगलटवाळी करू. तर हे झालं छद्मी हास्य. पुढचा प्रकार आहे निरागस हास्य. हे शब्दातच सगळं काही आलं. एखादं छोटंसं बाळ जेव्हा अगदी निष्पाप भावनेने म्हणजे त्याच्या मनामध्ये कोणताही उद्देश नसतो, हेतू नसतो, समोरच्याबद्दल काही त्याला पाहिजे म्हणून ते हसणं नसतं, तर एक विशुद्ध हास्य असतं आणि जे पाहिल्याबरोबर आपलं देखील मन खूप प्रसन्न होत असतं. तर असं हे निखळ निरागस निष्पाप हास्य. पुढचा प्रकार आहे प्रेमळ हास्य. जेव्हा आई आपल्या मुलाकडे प्रेमाने, कौतुकाने, अभिमानाने पाहत असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती अशा प्रकारचं प्रेमळ हास्य येतं. जेव्हा एखादी गोष्ट आपला मुलगा खूप काहीतरी अचीव करतो, काहीतरी बक्षीस मिळवून आणतो, तेव्हा आईच्या चेहऱ्यावर अभिमान आणि प्रेम हे असं वात्सल्य ओतप्रोत ओसंडून वाहत असतं आणि त्यातून हे हास्य फुलतं. तर असं हे प्रेमळ हास्य. पुढचा प्रकार आहे गंभीर हास्य. आता गंभीर हास्य असतं, हो, गंभीर प्रसंगात सुद्धा हास्य असतं. कसं सांगते. आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलो आहोत, कुणी खूप आजारी आहे, कोणी कोणत्या कठीण प्रसंगामधून जात आहेत, तर तेव्हा त्यांना धीर देण्यासाठी आपण आश्वासक त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून जेव्हा आपण आश्वासक आणि गंभीर हास्य करतो ते हे हास्य. अशा प्रकारच्या धीर देण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनाला उभारी येते आणि हे सुद्धा खूप आवश्यक असतं. खोडकर हास्य. आता खोडकर हास्य म्हणल्याबरोबर आपल्या नजरेसमोर काय आलं सांगा बरं. अवखळ कृष्ण जो चोरून मटकी फोडत आहे किंवा काहीतरी खोडी करतो आहे आणि त्याची चोरी पकडल्या गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती जे हास्य असतं ते आहे हे खोडकर हास्य. यामध्ये समोरच्याला खूप दुखावण्याचा हेतू नसतो. हे यात सुद्धा थोडी निरागसताच असते, पण समोरच्याची गंमत करणे, त्यालाही हसवणे आणि आपणही हसणे, अशा प्रकारचं हे खोडकर हसू असतं. आणि ज्यामध्ये खूप काही म्हणजे समोरच्याची टिंगल करणे किंवा त्याला दुःख होईल, त्याच्या जखमेवरती काही आपण मीठ चोळू, अशा प्रकारचं ही खोडी नसते. तर ती एक निरागस, साधी, लोचत किंवा ओशाळवाणं हसू. आता हे हास्य आपण पाहिलं आहे की कोणत्याही सिनेमामध्ये एखादा विलन एखाद्या अभिनेत्रीकडे आशाळभूत नजरेने पाहतो, तिच्यावरती काहीतरी घाणेरड्या कॉमेंट्स करतो आणि त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती जे एक अत्यंत घाणेरडं किळसवाणं हास्य असतं ते म्हणजे हे लोचट हास्य. तर ते अत्यंत वाईट असतं. समाजामध्ये असे काही लोक आहेत ज्यांच्या नजरेमध्ये अशी वासना ओतप्रोत भरलेली असते आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं समजलं जातं. असो, तर आता आपण एक शेवटचं हास्य मी तुम्हाला सांगणार आहे, जे आहे विजयी हास्य. हो, जेव्हा एखादा आपण विजय मिळवतो तेव्हा अभिमानाने आपली छाती फुलून येते, नजरेमध्ये चमक येते आणि असा अभिमानाने भरलेल्या चेहऱ्यावरती एक सुंदर हास्य फुलतं आणि त्या नजरेमध्ये अभिमान असतो, कर्तृत्व असतं. तर ते हास्य असतं विजयी हास्य. आज आपण हास्याचे काही प्रकार पाहिले. अजूनही कितीतरी प्रकारचे हास्य उपलब्ध आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.